खूप छान वाटतं, मला आदर वाटतो माझ्या पप्पांचा आणि कानाचा। माझ्या आयुष्यात हा एकच आहे काना, तो माझ्या आयुष्यात आलाय तेव्हापासून मला खूप छान वाटतं। दिवसातून एक दोनदा तरी पाणी दाखवते, त्याला जे त्याचं खायचं आहे ते मी त्याला टाकते। पप्पा नसल्यानंतर मी आणि माझी आई त्याची काळजी घेतो। नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत धारपुडीमध्ये आणि सचिन फडतरे आहेत आपल्या समोर। तर त्यांची दावण आपण पाहायला आलेलो आहेत आणि त्यांचं एक वासरू पण चांगलं पळते, तर त्याची मुलाखत घ्यायला आपण या धारपुडीमध्ये आलेलो आहोत। दादा नमस्कार। नमस्कार। काय सांगाल दावणीची जरा ओळख करून द्या, कुठली कुठली बैल आहेत तुमच्याकडे? रणवीर का? लक्ष्य प्युअर देशी आहे का हा? आणि रणवीरचं वय किती आहे? कसं काय? रणवीर आता सायदाते। बर, अजून एक वासरू आहे ते वर बांधले का? चला मग बघूया अजून कोणती कोणती वासरं आहेत, कशी काय? अजून 3 वासरं आहेत। बर, ह्याचं नाव काय? ह्याचा हरण्या। कुठून घेतलं ह्याला? कसं काय? घरचे गजी प्युअर खिलर आहे? प्युअर खिलर, शरीर यष्टी वगैरे जबरदस्त आहे। पलीकडे पूर्ण आपलं जर्सी गाई पालन सोबत खिलार पण सोबत। बर, चला गाडी व्यवसाय पण 2 गाड्या पिकअप एक लेंडी। अच्छा, बैलगाडी क्षेत्रासोबत त्यांनी जर्सी गाई पालन पण केलेलं आहे बघा। नमस्कार मित्रांनो, सचिन फडतरे दादा आहेत आपल्या समोर। दादा काना आहे का हा? बर, कुठून घेतलेला याला, कशी खरेदी झालेली आणि कशा पद्धतीने वासरू पळते ते सांगा प्रेक्षकांना। आपण शिंदेवरून घेतलं। बर, सागर गोसावींच्याकडून खरेदी केलं होतं। बर, किती रुपयाला खरेदी केलेली, कसं काय वासराची? 42,500। हे बघा, शेतकरी खरं असतं ते यावरून कळतं की तुम्ही हाय ती किंमत सांगितली, म्हणजे असं काय नाही की बाबा वाढवून सांगितले वगैरे। हा, काय किंमत सांगून काय उपयोग नाही, म्हणजे रिअल फॅक्ट आहे। बर, काय वासराची शरीर वैशिष्ट्य काय सांगाल? म्हणजे दिसायला एकदम दणकट आहे आणि तयारी कशा पद्धतीने करून घेता तुमची? म्हणजे आता दुधाची काय कमतरता नाहीच तुम्हाला, म्हणजे हा कशा पद्धतीने? 2 लिटर दूध असं पाचतोच। बर, कंपल्सरी हा, रोज नसलं तरी पाचतोच। रोज आम्हाला 2000 खर्च आहे। बर, म्हणजे काय अडचण वगैरे देतो का? म्हणजे असं काय नाही खायला वगैरे काय प्रॉब्लेम वगैरे काय नाही? काय मला वाटतंय तुम्ही म्हणाल तसं आपलं 24 कॅरेट सोन्या म्हणजे लोणंदचा, त्यासोबत पण हा पळाला आणि त्या दिवशी गट पास केलेला आणि काहीतरी मला वाटतं फायनल झाली नव्हती त्या पावसामुळे, मैदानच कॅन्सल झालं पावसामुळे। बर, आता त्याचं काय आपण एकट्यासाठी गेलो होतो का? आपण सगळेच नाही म्हणल्यावर नाहीच। कसं नियोजन झालेलं त्या मैदानाचं काय सांगाल? नियोजन असंच झालं होतं, बोलत बोलत आमच्या इथं तानाजी लावंड आलं होतं। तानाजी लावंडाने नियोजन केलं पुशेगावच्या। बरं म्हटलं करू आपण नियोजन, मग केलं नियोजन, गेलो मैदानात। बारीकच दिसत होतं, त्यांना वाटलं आता ह्याच्यावर पळायचं म्हणजे थोडस ही, पण परत पळाल्यानं ती पण खुश झाली। त्यांनी आमचं त्या दिवशी क्वार्टर फायनल आम्ही गुरसाळ्यात राहिलो होतो, त्यांनी सुद्धा आमच्या वासराचं नाव घेतलं। दारपुडीचं खोंड बी चांगलं पळते। रावण संघ पळाला, रावण संघ बी पळाला। बर, दादा एक प्रकारे अभिमान वाटतो की बाबा दुसऱ्यांनी आपल्या वासराची तारीफ करणं किंवा 4 माणसात आपल्या वासराचं नाव निघल्यावर कसं वाटतं? अभिमानच आहे ना। आम्ही म्हणजे असे काय मोठी माणसं नाही, सर्वसामान्य माणसं। बरोबर, त्याच्यामुळे आम्हाला ते जे खाते आहेत ते आहे, पण अभिमान पण आहे। दादा बरीचशी मेहनत लागते घडवण्यापाठी, मग कानाला घेतल्यापासून कशा पद्धतीने तयारी त्याची करून घेतली आणि घेतल्यापासून मला वाटतं तुम्ही म्हणाल तसं जाईल त्या मैदानात गट पास तर करतोय, कशा पद्धतीने तयारी करून घेतली त्याची? काय ना, आता वरती होतो शेड होतं आमचं वरती, तिकडं आपलं व्यायाम मोकळा सोडायचं वरनं। 1-1.5 किलोमीटरचा रोड आहे, आसाम मध्ये आधी काय हेच नाही। तिकडून सोडला का नाही की डायरेक्ट गायात शेड मध्ये येऊन उभा राहायचा। मग तसंच त्याला बाकी रेसल बिसेल काहीच नाही, रेसल वगैरे काय नाही। 2 फक्त एक पहिल्या मैदान गट काढला, एकच फेरा टाकून फक्त गट काढला। गोड्या बरोबर एकदा नेलं, परत रेसल बैलच देत नव्हते आम्हाला। ते आम्ही म्हटलं तर असंही पैसे जाणार तसंही पैसे जाणार। सागर गाडवेच्या सुंदरपूर खटावच्या डायरेक्ट मैदानातच नेला बैल आणि पहिल्याच दिवशी गट पास केला, ते अंतरानं, शेकड्याच्या अंतरानं।
ड्रायव्हर उभा राहून आला होता. बर बर. म्हणजे एक प्रकारे त्यावेळेस वेगळाच आनंद झाला असेल. वेगळाच. आपलं वासरू प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा असते की बाबा वासरू पळावं आणि कुठेतरी चांगल्या पद्धतीने आपलं नाव करावं. त्याबद्दल काय सांगाल? आणि पहिल्याच मैदानात त्यानं गट पास केलं चांगल्या रीती पेडगाव म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असते त्या मैदानाकडे. काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे खातीच अशा पेडगावच्या फाटीवले जेवढी मैदान होते ते रास्त होते ती पल्ला जास्त आहे. बरोबर. आणि पहिल्या मैदानात गट काढणं म्हणजे कुणाचंही काम नाही तिथे. बरोबर. मग तिथूनच तुम्ही सुरुवात बाळाचे पाय जे म्हणतात ना पाळण्यातले पाय ओळखतात त्या पद्धतीनेच तुम्ही त्याची जे करिअर असेल पुढचं ते ओळखलं असेल. त्यानंतर कसं काय पुढची करिअर कसं राहिलं? नियोजन करत असं 15 दिवसाच्या गॅप आम्ही काढत गेलो. गट काढला. बर. आणि 5व्या मैदानात फायनल राहिला. क्वार्टर फायनल आम्ही राहिलो. गुरुसाहेल राहिलं. सेमीत 2 नंबरला उतरलो. सेमीला 2 नंबरला उतरलं. तरी वासराची वैशिष्ट्य काय सांगाल? की आता शरीर पाहताय तुम्ही की एकदम म्हणजे बांधा वगैरे एकदम जबरदस्त आहे आणि पायाची रचना पायाची क्षमता पण स्ट्रॉंग वाटते एकदम. आणि ही धनगर कोसा खिलार आहे. बर. धनगरी कोसा खिलार. हा. आणि कशा पद्धतीने म्हणजे या जातीची वासरं कशा पद्धतीने पाहतात? म्हणजे कडक शेवटपर्यंत कडक पळते तिथे. शेवट कमी होत नाही. बर बर बर. अजिबात नाही. सीझन वगैरे काय लागत? काय नाही लागत. कोणत्याही सीझनला हाय असं. समजा आता पांढरी बैल म्हणतो आपण उन्हाळ्यात पळते ती. काळे बैल बाबा ऊन खाली झाल्यानं म्हणजे थोडस उन्हाची मर्यादा कमी झाल्यानं पळते ती. पण तसं याचं काय नाही. प्रॉपरली किती कुठला पण महिना असू दे, पावसाळा असू दे, उन्हाळा असू दे, हिवाळा असू दे, त्याच स्पीडनं पळणार. त्याच स्पीडनं पळणार. दादा तुम्ही म्हणाला तसं बरेचशा अडचणी येऊन गेल्या पायऱ्याला. बरेचसे बैलगाडी मालक नाही पण म्हणाले. म्हणते काय अडचणी आल्या? म्हणजे म्हणतात की तसं काय कसं ज्याची इच्छा आहे का नाही आपण मागायचं काम करतो पण ज्याला इच्छा नाही ते देणारच नाही. म्हणजे माणसाला कसा त्रास होईल असं बघते ती. बरोबर. बाकी काय आपल्याला एवढं त्याचं म्हणजे वाटत नाही. आपण वायदी देणारच नाही कोणाला. आणि खरं खोटं नाही सांगत. मी 4 मैदान झालं विगर वायदीचं पळालो. बरोबर. विगर वायदीचं. आणि आता बी फायनलला राहिलं ते विदाउट वायदीच होतो. बरोबर. त्या माणसाने आमचा फंड मागितला. जवळ 10ला मला सकाळी फोन आला होता. काय नाही आम्हाला बैल द्यावाच लागतो. म्हणलं माझं काहीच नियोजन नाही. काहीच नियोजन नव्हतं. आणि मला वाटतं उद्या चोराडे मैदानाला आणि पायरा पण टॉपचाच केलाय म्हणावं लागेल. बालमा 32 पाटलांचा. आणि मला वाटतं कुठल्या वासनांसोबत पाहिला आणि बैलांसोबत कुठल्या पाहिला कसं काय आतापर्यंत विजय सुंदर त्यांची नवीन खरेदी मथुर 7,51,000ची त्याच्यावर पेडगावच्या आता 2,55,000चं मैदान होतं प्रभाकर केसरी. त्या मैदानात त्या मथुर बरोबर पळालो. गुरसाळा रावण गुरसाळचा. आणि त्याच्या अगोदर गाड्यांचा सुंदर. बर. मग टॉपचे पैरे झालेत बऱ्यापैकी. टॉपच्या पैऱ्यामध्ये आम्ही पळालो. न्यायतच नाही. मग काय पैरा चांगला नसेल तर ते आपली बी इज्जत खराब करायची नाही त्याची बी नाही करायची. म्हणजे आपला वासरू पळतंय तर कुठेतरी आपल्यापेक्षा त्याची इज्जत आम्हाला महत्वाची आता सध्या. ते महत्वाचं आहे. आमचं नाव राखतंय ती. बरोबर. नील तिथं त्यानं आमची खाली मान नाही घातली. नाराज कधीच नाही केलं. कधीच जाईल तिथं काही ना काहीतरी आनंद देतोच. 100%. कानाच्या आठवणीतलं मैदानी सांगा की जरा. म्हणजे पेडगाव तिथं आनंद झालेला. पहिलाच फेरा आणि गट पास. बर. अंतरान 5 नंबर तास. तुम्ही म्हटलं तसं छकड्यानं अंतर काढलेलं त्या ड्रायव्हर गटात होती ती. म्हणजे प्रेक्षक असले तर 55 मध्ये होते. 55 गट नंबर 55. हा. आणि प्रेक्षकांचे काय म्हणजे प्रतिक्रिया कशा होत्या? म्हणजे परत गट निघाल्यानंतर बच्चाच दिसत होता. बारीकच होता. 100-125 माणसं बघायला. बर. म्हणजे एवढे त्यावेळेस त्यानं असं म्हणतात ना की बाबा स्वतःची इमेज स्वतःच तयार करावं लागते आणि ती इमेज त्यानं तयार केली 100%. बर बर बर. स्वतःची इमेज स्वतः. आणि वैशिष्ट्य हे एक दुसरं आहे. बर. कोण निकालाला एक उडी कमी आहे याला सुट्टीला एक उडी कमी घेतो. पण शेवटपर्यंत निकालापर्यंत पळतो. कुठलाही बैल घाला निकालात तो कमीच पळत नाही. म्हणजे कधी निकाल त्याला पार करून जातोय असं होतं. जातच नाही अजिबात. आणि कोणत्या खांदी पळतो? दोन्ही खांदी पळतो. आतापर्यंत जवळपास 5 ते 6 मैदान तुम्ही पळवलंय त्याला. तर कशा पद्धतीने कुठल्या खांदी पळवलं त्याला? सोन्याबरोबर उजवीनं पळवलं आता. बरोबर. रावण बरोबर त्या डावीनं पळवलं आता.
भूपांच्या सुंदर बरोबर डायविन बर आणि ते ह्याच्या मथुर बरोबर हे नाही केला आता डायविन फायनल सेमी फायनल उजवीनं पळाला तो बर. सेमीला लखन होता बर आणि मोरे सरकारांचा रेहमान होता. बरोबर आणि मानगरचं वादळ बरोबर. तर किती नंबरला उतरलं? 3 नंबरला तीन नंबरला उतरलं. लय भारी वाटलं असेल की बाबा खरंच आपल्या वासराने टक्कर दिली 100%. टक्कर दिली ते. पण ती कसं झालं आता तो नाशिकचा मथुर तिकडे पळत होता बिनजोड शर्यतीत. बर. मग तिकडचं त्याला पहिलं मैदान हीच होतं बरोबर म्हणजे तिथल्या ह्या मैदानाची जाणकारी नव्हती तेव्हा नव्हती, पहिला हा. त्याच्यामुळे सीमेला जरा मार बसला. पण गाडी बऱ्यापैकी 1 नंबर पळाली चांगली पळालेली समाधान वाटलं. समाधान वाटलं नाही लागली तरी पण समाधान 1 नंबर झालं होतं. ते महत्वाचं असते कारण महाराष्ट्रातले टॉपचे नंदी आहेत लखन आणि वादळ आणि मोरेन सरकारचा रेहमान पण चांगलाच पळते आता. त्यांना पण टक्कर दिली. बर टक्करच दिली म्हणावं लागेल 100%. काय आता ते आपलं नशीब नव्हतं म्हणून नाही लागले तर काय करायचं. असो चालू असतंय म्हणजे हारजीत वगैरे हारजीत चालू. राहतेच की आता ते 2 पायाचा खेळच आहे ती पण. दादा अपयश येते आता सध्या तुम्ही भरपूर पॉझिटिव्ह आहात कानाबाबत की बाबा काना एकदा तरी तुमचं विश्वास नाव आहे करेल. माझा हा. विश्वास आहे विश्वास आहे. नावापेक्षा त्याच्यावर माझा विश्वास आहे. विश्वास महत्वाचा. काय नाही काय करणार नाही ते कधीच माझी मान खाली जाऊन देणार हा. नाही कधीच नाही. आणि घरातल्यांची बी नाही. घरातल्यांचा तर बारक्या मुलीपासून विश्वास आहे त्याच्यात. बर मी सकाळी नव्हतो तरी पण तिनं येऊन पाणी पाजून दुपारी गेली ती त्याला बर खाया पाणी. 4थीला आहे 6वीला आहे मुलगी. सारखी एवढी. तिला काहीच करत नाही दीदी. कोणालाच नाही काय कोणालाच काय करत. करत. बर बर घरातल्याच नाही तिच्या मालकिनीला काय करत नाही कोणालाच काय करत मग त्याला पण जाण आहे घरातल्यांची की बाबा आपला मालक हो. आपल्याला नाही. पण मालकाशी एकनिष्ठच आहे. सगळं फक्त आहे ना कष्टाचं फळ आहे. बरोबर. फक्त कष्टाचं फळ. तरी दादा कुठून घेतलेलं म्हटलं याला कसं काय ही शिंदेवाडी आपली तर पुष्यगाव कशी आहे सागर गोसावी यांच्याकडून खरेदी केला होता. त्याची मैदान वगैरे झालेली का त्या काय काय नाही आदतच बच्चा होतं. घेतला. मी आणल्यापासून त्याचा स्टार्टअप केलाय. बर 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 म्हणजे सुरुवात इथूनच झाली तुमची. इथून झाली. पहिल्यांदा आपा भेटली म्हणून आमच्यात एक मित्र आहे आमचा गावचा बर. त्यांच्या बडाव बरोबर रेसेल दिली होती. बर पण नंतर आता कालांतरानं बडावर एक पळाला होता. बडाव पण चांगला शिपूडवर करून पळाला होता. पण त्याची शेवटी खोंडन बडाव ह्यात शिक्षण त्याला गुरु त्याला चांगला भेटला. म्हणजे इकडे तिकडे हालून दिलं ना. दादा बरेचशा हालाकीच्या परिस्थितीतून कानाला वर आणले तुम्ही. आता चांगलं नाव करतोय. आता सध्या पायऱ्याला वगैरे काय अडचणी आलेत का त्याला घेतल्यापासून? अडचणी तर राहते तेच की आता अडचणी शिवाय विषयच नाही कुठला. बर माणसं त्रास बी देते ती. काय एखादा मनमिळा माणूस असला तर पायरा बी देतो बर असं बी होतं. तरी दोन्ही खांदी पळतो आणि दोन्ही साईडनं तुम्ही ट्राय करून बघितले त्याला मैदानामध्ये. तरी तुमचा नंबर द्या म्हणजे जे कोण बैलगाडी मालक असतील तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करून की बाबा चांगला कारण काना चांगला पळतोय त्यांना पण एक चांगलं वासरू भेटेल चांगलं. काय सांगाल? नंबर द्या तुमचा. 97 66 07 52 11 आणि तुमचं नाव सांगा. संदेश निकम दारपुडे. बर या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपण बैलगाडी मालक पायऱ्याला फोन करू शकता आणि सोबत त्यांचं ट्रान्सपोर्टचा पण बिझनेस आहे. म्हणजे कुठल्या बैलगाडी मालकाला जर समजा आपला बैल अड्ड्यात वगैरे न्यायचा असेल तर धारपुडी भागात किंवा खटाव भाग किंवा वडूज भाग तर सर्व बैल वगैरे तुम्ही कसं नियोजन असते म्हणजे तुमची स्वतःच्या 2 गाड्या आहेत तर तुम्ही बैल वगैरे नेता का अड्ड्यात वगैरे? नेतो की. बर काय प्रॉब्लेम नाही तसं बी काय नाही. तसे फोन येतात का की तुम्हाला की बाबा आमचा बैल न्यायचाय? बर मोकळी गाडी नसती कुठलंही मैदान असू द्या बर गाडी बुकच असते. गाडी बुकच असते. आणि जर समजा कुणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर याच नंबरवर कॉन्टॅक्ट करू दे. 96 57 बर 34 97 हा. 67. बर या नंबरवर पण आपण कॉन्टॅक्ट करू शकता. दादा तुम्ही म्हणलं तसं कानाला मला मोठेपणी काहीतरी एक चांगल्या मैदानामध्ये किंवा एक हिंद केसरी व्हायचं स्वप्न आहे तर काय सांगाल त्याबद्दल? स्वप्न म्हणजे असं स्वप्नच बांधूनच म्हणजे त्या स्वप्नाच्या मागच पाठलाग करत चाललोय. हिंद केसरी करायचं या भूमिकेतून. हा उराशी बाळगले 100% आणि ते पूर्ण करणारच. आणि मी करणारपेक्षा तो करून देणार. तो करून देणार ते महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. आणि घरामध्ये एक ट्रॉफी दिसली मला.
हा आहे की ते कुठल्या मैदानात गुरसाळीच्या मैदानामध्ये पहिलंच त्याचं बक्षीस दादा पहिलं बक्षीस कायम आठवणीत राहतं ठेवली ना म्हणून. हा तेच चषक काय महत्वाचं आहे ते चषक आपल्या घराला एक प्रकारे शोभा आली आणि त्या दिवशी घरातल्यांचं वातावरण कसं होतं बदललं एकदम. हा. पॉझिटिव्ह झाली. निगेटिव्ह राहते ती पॉझिटिव्ह झाली सगळी. निगेटिव्ह म्हणजे काय विषय व्हायचे आधी की बाबा उगाच कशाला करतोय ना असं घेतल्यापासून विरोध होता. बर 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 पण जसा तो पळायला लागल्यापासून सगळी पॉझिटिव्ह झाली ती. विरोध म्हणजे कशा पद्धतीने दर्शवला जायचं की काय नको बाबा आपल्याला परवडणार नाही आपला नाद नाही छंद नाही हा विषय. हा पारंपरिक खेळ आहे का तुमचा की बाबा म्हणजे पूर्वीपासून चालत आलाय तुमच्या आजोबा झाले किंवा वडील नाही वडिलोर्जित म्हणजे वडिलोपार्जित आहे. हा नाद एक आहेच. हा म्हणजे लहानपणीपासून तुम्ही बैल बघत आलेला आहात आणि सचिन दादा म्हणाले की तसं गायी पण आहे त्यांच्या दाजींची मला वाटते आता गाय पाहिली आपण म्हणजे खिलार संवर्धन पण करताय तुम्ही जर्सी सोबत. बरोबर आहे. आता सध्या लंपीचं प्रमाण वाढतंय भरपूर आता म्हणजे या भागात कमी आहे तसं परंतु कशा पद्धतीने काळजी घेताय तुम्ही गोट्यावरती आता म्हणजे लंपीला जरा कसं आहे जरा साईडला गोटा असला तर ते प्रादुर्भाव होत नाही शक्यतो एका साईडला असल्या. बरोबर. आणि लंपीच्या काळात जनावर आम्ही खरेदी विक्री करत नाही. बरोबर. तेवढाच मोठा आहे प्रश्न. स्वच्छता कायम ठेवावी लागते. कारण आता पाहताय आपण संपूर्ण स्वच्छता वगैरे आहे त्यांची म्हणजे एकदम टापटीप पाहिजे सर्व. टापटीपच लय मोठी बैलगाडी आहे तशी. आठवण कुणाची आहे कशी काय बैलगाडी कुणाची म्हणजे वडिलांची वगैरे आहे वडिलांची. बरेचसे प्रसिद्ध बैलगाडी मालक आहेत या बैलगाडी क्षेत्रामध्ये. कानाबद्दल काय प्रतिक्रिया आल्या कुणाच्या आल्या? सगळ्यांनी ऐका की सगळ्यांनी चांगलंच म्हणते ते. आता स्वतःहून पायऱ्याला फोन येते ती. बर समोरून येते की नाही द्या आम्हाला एखादं मैदान असं तसं चालू झाले. पण आता ते स्वतःच्या पायावर उभा राहणार आहे. घरी पण दोन बैल आहेत रणवीर आहे आणि दुसऱ्याचं नाव लक्ष आहे. मला वाटतं त्या दिवशी घरची गाडी तुम्ही पळवलेली कुठल्या मैदानात पळवलेली कसं काय? पेडगाव फाटीवर घरची गाडी होती का? घरची गाडी पळवलेली रणवीर आणि काना. रणवीर बद्दल काय सांगाल किती वर्षाचा बैल आहे आणि कशा पद्धतीने त्याचं संवर्धन केलंय तुम्ही? बैल तो सायदा जुळला आहे बैल. बर पूर्ण तयार झालाय बैल. पूर्ण तयार झाला. पण त्याला भरपूर म्हणजे सुट्टी भरपूर आहे. खाली तळ आहे बेकार अजून म्हणजे आम्ही कानाला भित्तू घालायला त्याला त्याच्या बरोबर म्हणजे कानाची घातलाच नाही अजून त्याला. बर त्याला एवढं म्हणले भयंकर तळ आहे त्याला. कानाचे उलट काम आहे. काना सुट्टीला जरा थोडस हे कमी पण गाडी आमची 100% पळणार. 1 नंबरच करणार. ज्या दिवशी नेणार त्या दिवशी 1 नंबर करणार. पण तोपर्यंत ह्याची तयारी होती ना ह्याची तालीम चालू आहे ना त्याचा तडाखा झेपण्यासारखा ह्याची तरी तालीम पाहिजे. तेच म्हणजे आपण समोरच्या आपल्या आदत वासरालाचे म्हणजे काळजी घेतली पाहिजे आणि त्याचा तडाखा सहन नाही झाला तर आपलं वासरू बाद होईल 100%. आणि अशी तुमच्या नजरेत आलीत का की बाबा असं होतं? एक पण मी पायरा केला नाही की त्याला बाबा जड जाईल म्हणून. त्याला आता त्याची पद्धत कशी आहे तोंड काढून पळायची दुसऱ्या बैलाला ती शेवटपर्यंत राहिली पाहिजे तर ते हुरपानं पळणार आहे पुढे. कानानं तुम्हाला काय शिकवलं आणि तुमच्या आयुष्यात काना किती महत्वाचं आहे? बर जगच आहे आपलं. आपलं म्हणजे सर्वस्व नाही विश्व सर्वस्व सगळं आपण त्याच्यावरतीच तयार झालो. आता घरातल्यांचे विरोध होते तुम्ही म्हणला तसं. आता वातावरण संपूर्ण बदलले. आता ज्यावेळेस काना गट पास होतो किंवा चांगल्या रीते पळतो मला वाटतं गुरसाईचं फायनलचा गुलाल पण घेतला. काय आनंद असतो घरच्यांचं? घरचे चांगले झाले आता काय त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांना हेवा वाटतो त्याचा. बर कुठे तर नाद करणार 100% करणार 100% म्हणजे 100% त्याच्यात काय बदलच नाही. भविष्यामध्ये आता आपल्याला कुठल्या बैलासोबत पळायची इच्छा आहे की तुम्ही म्हटलं तसं वासराला तडाखा पण सहन झाला पाहिजे आणि चांगला पळतो त्याच्या बाबतीत काय नाही पण कुठल्या बैलासोबत किंवा वासरासोबत पळायची तुमची इच्छा आहे? बरं कळंबीच्या शंभू संघ. बर चांगलं पळते वासरू. अजून कुठले? शंभू आहे बकासूर आहे त्याच्या मापातली बैल आहेत की पण बकासूर बकाडवानच आहे ती. बर बकासूर सोबत त्याच्या लेवलनं पळू शकतो का आपला काना? कसं पळणार की पळणार 100% त्याच्या लेवलनं पळणार. सुट्टीचा जरा त्याला पण तळ आहे बकासूरला पण. त्यासाठी थांबलोय आम्ही. बर थांबलोय आपलं हसू नको
पण 100% चांगला पळणार बकासूर. आणि इच्छा आहे, किती इच्छा आहे ती सांगा मला. भरपूर आहे. हा, बकासूरवर पळण्याची इच्छा भरपूर आहे. हा, त्यानं बऱ्याच जणांचा त्यानं उद्धार केलाय. बरोबर. म्हणजे गरीब माणसांचा सर्वसामान्य सर्वसामान्य माणसांचा म्हणा उद्धार केलेला आहे. हा, अख्ख्या आता मैदान क्षेत्रात बकासूर सारखा बैल होणार पण नाही. आणि एक प्रकार नवीन जे वासर आहेत ते उजेडात आणण्याचं काम कुठेतरी 2 नंबरची 3 नंबरची बैल घेऊन सुद्धा मैदानात फायनलला 1 नंबर करणारा हा बकासूरच आहे. 100%. आणि त्यामुळेच नाव आहे त्याचे. नाव आहे त्याचं. 100%. दादा, काना आत्ता चांगला पळतोय. आत्ता सध्या तुम्ही म्हटलं तसं बरेचशा पॉझिटिव्ह कमेंट येत आहेत, चांगली लोक म्हणतात. आत्ता भविष्यामध्ये काय वाटचाल बघताय त्याची आणि पुढची तयारी कशा पद्धतीने, कारण तुम्ही म्हटलं तसं तालीम चालू केली त्याला, कारण इथं आल्यापासून त्यानं भरपूर म्हणजे एक प्रकार तुमच्या आयुष्यामध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण केले. काय सांगाल त्याबद्दल? बदल केला. आता पुढची तयारी कशी असणार आहे त्याची? पुढची तयारी आगामी आता उद्या आहेच ना चोराड मैदान. बरोबर. पाटलांचा बाल किती दिवसांनी काढताय बाहेर आता कसं काय? आता ही 12-13 दिवसानंतर आज निघते म्हणजे उद्याच्याला. आणि मध्ये आधी कसं पोहणी वगैरे कशी असते काय? पोहणी नाही आपलं चालवायचं. पोहणी नाही मी घालत. पोहणी नाही घालत. भीती वाटते आपल्याला. त्याच्याबद्दल ते शरीराची काळजी आपण घेतो. बरोबर. पण पोहणी हा विषय जरा लांब ठेवलाय. म्हणते ती माणसं पोहणी दम परत तू काय नाही, पण व्यायाम जेवढा असेल त्याला तेवढं त्याचं शरीर चांगलं बनतं. दादा, दीदी पण आहेत. दीदीकडे तू माईक दे दीदीला. नाव काय तुझं? काव्या संदेश निकम. बर, काय सांगशील आपल्या कानाबद्दल आणि कसं वाटतं ज्यावेळेस काना गुलाल घेऊन येतो आणि पप्पांच्या अंगावरती गुलाल दिसतो आणि कानाच्या अंगावरती गुलाल दिसतो? मला खूप छान वाटतं. मला आदर वाटतो माझ्या पप्पांचा आणि कानाचा. माझ्या आयुष्यात हा एकच आहे काना. तो माझ्या आयुष्यात आलाय तेव्हापासून मला खूप छान वाटतं की माझ्या ह्याच्यात आहे तो काना. अजून मला सांगावं असं वाटतं, पण जितकं सांगाल ते कमीच आहे. एकंदर तो पहिलाही नंबर घेऊन येईल. 100% म्हणजे इच्छा आहे. हो, आहे माझी इच्छा. केसरी व्हायचं स्वप्न तो पूर्ण करणार. दिवसातून 1-2दा तरी पाणी दाखवते त्याला. जे त्याचं खायचं आहे ते मी त्याला टाकते. पप्पा नसल्यानंतर मी आणि माझी आई त्याची काळजी घेतो. आम्ही सारखे शेडला येत राहतो त्यासाठी. आणि त्याला जास्त करून आपण पाणी वगैरे त्याचं साहित्य ते देतो. दीदी कितवीला आहेस तू आता? 6वीला. 6वीला आहे. शाळेमध्ये चर्चा होती का की बाबा काना पळतोय? तू सांगतेस का मैत्रिणींना की बाबा? मी कुणालाच नाही सांगत. मला सांगू वाटतं, पण कसं ते सांगायचं मला आवडत नाही तसं सांगायला. दुसऱ्यांनी विचारायला पाहिजे ना आपल्याला. आपण सांगून कसं ते चालेल. आणि काना 100% विचारायला लावणार तुम्हाला. 100% काय वाटते दादा? म्हणजे समोरच्यानी तुम्हाला विचारावं की बाबा वासरू कुठल्या गावचं आहे? दारपुडीचं आहे ते. एक अभिमानानं सांगितलं पाहिजे. पण नाव काढतो 100%. स्वतः आपलंच नाव नाही, गावाचं नाव निघतं. बरं, सगळ्यांचं निघतं. म्हणजे त्याच्याबरोबर माहित घडवते ते त्यांचं सगळ्यांचं नाव निघते. आता धारपुडीला एकूण गावामध्ये बैल किती आहेत आणि कशा पद्धतीने खिलार संवर्धन कसं चाललंय? वाटत नाही, खिलार संवर्धन आहे धारपुडीत बऱ्यापैकी. आता देशी गाय बऱ्याच जणांनी घेतले. 90%. बरं 90% म्हणजे बरेचशा गाय आहेत तसे. म्हणजे तसे 350 उमरे मग 30-35 गाय म्हणजे भरपूर. माणसांचं चलन जरा बदल झालाय. एक प्रकार चांगला आहे आता सध्या बैलगाडी क्षेत्रासाठी. बैलगाडी क्षेत्रासाठी चांगला आहे किंवा देशी गाय ही दावणीला पाहिजेलच. दादा, धन्यवाद आपण मुलाखत दिल्याबद्दल. आणि आपला काना नक्कीच नावाप्रमाणे कृष्णाचा अवतारागत आपल्या हिंद केसरी व्हायचं स्वप्न पूर्ण करेल आणि बकासूर सोबत पळायची इच्छा आहे ती 100% पूर्ण होईल आपली. धन्यवाद. शांत बैल आहे आणि तुम्ही आता दाखवलं तसं म्हणजे लहान बाळासारखं त्याला, म्हणजे त्याला कुणालाच मारत नाही तो. कोणालाच नाही. काय कसे लाट माणसं दुसरी जनावर देते. असा जरी ठेवून उभा राहिला तरी काय करत नाही. मित्रांनो, हे म्हणतात खरं. म्हणजे एकाला जीव लावतो आपण आणि तो पाळीव जनावराला पण कळतं की बाबा मालक आपल्यावरती किती प्रेम करतोय हे त्यांना पण कळतं. आणि हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. 100% म्हणावं लागेल. 100% मैदानात बसतच नाही.
म्हणजे दिवस वासरू पळून आलं तरी बसत नाही. म्हणजे त्याला कळतं की गाडी आली की बाबा आपला गाडी पळून आल्यानंतर पण जनावर एखादं शांतपणे बैठक टाकतं ना, असं बैठकच टाकत नाही अजून. बरोबर. एकही मैदान त्यानं बाबा पळून आलाय, बसलाय, कटाळलाय असं नाही, सारखा उभा चालूच पाय. म्हणजे त्याला माहिती की मैदानात गेलं की पूर्ण करंट लागलाच पाहिजे 100%. चालतंय.